ओके. बघा आता रोमन चिन्हामध्ये आपण कसे सिम्बॉल, त्याच्यामध्ये आपण काय काय वापरतो रोमन चिन्हामध्ये? आय एक सिम्बॉल वापरतो, पी, एक्स, एल, एम, सी, डी हे सिम्बॉल आपण रोमन चिन्हामध्ये वापरतो. आता हे तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत. 1 ते 30 पर्यंत तुम्हाला सलग रोमन संख्या दिलेल्या आहेत. आपल्या आंतरराष्ट्रीय संख्या आपण कशा लिहितो त्याही दिलेल्या आहेत आणि रोमन मध्ये कशा लिहितो तेही दिले. त्यानंतर तुम्हाला 40, 50, 60 कसं लिहायचं, त्यानंतर 100 कसं लिहायचं, 100, 200, 300 हे दिलेलं आहे. हे एकदा लिहून घ्या तुम्ही, म्हणजे मला परत पुढच्या गोष्टी सांगता येतील ह्याच्यावरून. ते अंक लिहायचे कसे, कोणतीही संख्या दिली तुम्हाला तर रोमन मध्ये लिहायचे कसे हे मला सांगता येईल. तर हे अगोदर सगळेजण लिहून घ्या, तुमच्याकडे हे ठेवा लिहून. स्क्रीनच दिसत नाही व्यवस्थित. दिसते का मॅडम डार्क आता? हॅलो, कोणाचं अनम्यूट आहे? म्यूट करा ना, आवाज खूप येतोय. लिहून झालंय का? छोटी स्क्रीन असल्यामुळे वेळ लागते. ठीक आहे, झाल्यानंतर सांगा तुमचं. कोणाचा तरी आवाज म्यूट करा ना. मॅडम, याची PDF मिळेल का आम्हाला? हो हो, देणार की हे पण.
खूप ब्लर दिसतंय मॅडम. हम्म. मॅम बोला. 5000 ला 20 येतोय का? 5000 ला 20 आहे ना? काय आहे? 20 आहे ना तो? डी. हो हो व्ही पर्सन. व्ही व्ही बार. व्ही फॉर व्हॅन. व्ही बार. बार आहे त्याच्यावरती. वरती बार आहे का? हो. आणि 10,000 ला पण वरती बार येतो एक्स वरती ना? हो बार आहे. हो हो हो. मॅडम 4000 पण आहे ना ला? हो यम व्ही बार. व्ही बार. मॅम तुमचा मागचा व्हिडिओ टाकलाय का युट्यूबला? मी नाही पाहिला. टाकला असेल. ऍक्च्युली माझ्या मागच्या लेक्चरला जॉईन झालं नव्हतं, मला तो बघायचा होता ऍक्च्युली ते सगळंच पूर्ण. असेल असेल. बघा चेक करा. झालं लिहून. झालं का सगळ्यांचं? हो. हो मॅडम. बघा आता हे रोमन चिन्ह जे दिलेले आहे त्याच्यावरून तुम्हाला संख्या कशा लक्षात ठेवायच्या हे मी तुम्हाला सांगणार आता. बघा ह्यातल्या महत्वाच्या संख्या कोणत्या आहेत? तर एक म्हणजे आय, हे जे सिम्बॉल घेतो ते हे एक महत्वाचं आहे. त्यानंतर 5, त्याचं सिम्बॉल आपण व्ही घेतो. त्यानंतर 10 आपण एक्स घेतो, हे महत्वाचं आहे. त्यानंतर 50 ज्याचा सिम्बॉल आपण यल घेतो. त्यानंतर आहे 100, त्याचं सिम्बॉल आपण सी घेतो. त्यानंतर आहे 500, त्याचं सिम्बॉल आपण घेतो डी. त्यानंतर आहे 1000, त्याचं सिम्बॉल आपण घेतो यम. तर ह्या फक्त संख्या आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला त्याच्यावरून कोणती जरी संख्या दिली तर आपण ती संख्या काय करू शकतो? राईट करू शकतो. बघा आता ते कसं करायचं? आपल्याला समजा आता 1, 2, 3 हे माहिती आहे. आता समजा 3 दिलं तर काय करतो? 3 म्हणजे काय? 1 आणि 1 म्हणजे हे काय केलं? ट्रिपल आय म्हणजे तुमचं काय झालं? 3 हे रोमन मध्ये झालं. आता 7 दिलं असेल, 7 हा अंक आहे. 7 म्हणजे काय? तर 5 नंतर 2. 7 म्हणजे 5 नंतर 2. 5 ला आपण काय घेतो? तर व्ही आणि त्यानंतर 2 म्हणजे हा एक आहे आणि हा आहे. हा तुमचा झाला 7. त्यानंतर बघा 8 दिला असेल, अंक 8 तुम्हाला रोमन मध्ये लिहा असं सांगितलं, तर तो कसा लिहिणार? 8 म्हणजे किती? तर 5 आणि 3. 5 ला आपण लिहितो व्ही आणि त्याच्यानंतर 3 काय लिहिणार? एक आय, दुसरा आणि तिसरा. हा झाला 8. हे लक्षात आलं? त्यानंतर 9 असेल बघा, 4 असेल, 9 असेल, 4 अंक दिला तुम्हाला. तर 4 म्हणजे काय? तर 5 पेक्षा 1 कमी आहे. 5 पेक्षा 1 काय आहे? कमी आहे. म्हणजे तो आय काय करायचा आपल्याला? डाव्या बाजूला लिहायचा. 5 पेक्षा 1 कमी आहे म्हणून व्ही आय व्ही असं लिहायचं. आणि जर 6 असेल, 6 म्हणजे काय? तर 5 पेक्षा तुमचं 1 काय आहे? जास्त आहे. म्हणून तो आपण काय लिहिणार? व्ही आय. जास्त असेल
तर जे तुमची मेन संख्या आहे त्याच्या उजव्या बाजूला लिहिणार आणि जर कमी असेल तर त्याच्या काय करतो आपण डाव्या बाजूला लिहितो. बघा आता 9 असेल, 9 म्हणजे काय तर 10 पेक्षा 1 कमी. 10 ला आपण कोणतं सिंबल घेतो एक्स, त्याच्यापेक्षा 1 कमी आहे, 1 कमी म्हणजे काय घेणार आय. हा. ठीक आहे. तसं जर 11 लिहायचं असेल तर काय करणार आपण 10 साठी आपण 10 काय घेतो एक्स, 10 अधिक 1 10 अधिक 1 म्हणजे एक्स आणि आय. आय जे काय आपण घेतो ते म्हणजे काय झालं 11. 11. तसंच तुम्ही 12, 13, 14, 15 लिहू शकता. 15 म्हणजे कसं लिहिणार एक्स आणि 5 जास्तीचे 5 एक्स व्ही हे असं लिहू शकता तुम्ही 15 साठी. 20 साठी कसं लिहिणार मग 10 अधिक 10 डबल एक्सचा 10 अधिक 10 म्हणजे डबल एक्स हे 20 डबल साठी एक्स. झालं. तसं 20 साठी 3 वेळा 10 म्हणजे ट्रिपल एक्स हे कशासाठी झालं 20 आणि 30 साठी. बघा आता 40 लिहित असताना काय करणार 40 म्हणजे काय 50 पेक्षा 10 कमी आहेत. 40 म्हणजे काय आहे तर 50 पेक्षा 10 कमी आहेत. आपण 50 साठी काय घेतो यल घेतो बरोबर. यल. ह्याच्यापेक्षा 10 कमी आहेत म्हणजेच एक्स आणि यल लिहिणार. यल. यल हे 50 साठी घेतो त्याच्यापेक्षा 10 कमी आहेत म्हणून काय करणार डाव्या बाजूला लिहिणार. आणि तेच जर आपल्याला 60 लिहायचं असेल तर काय करणार 50 साठी आपण लिहितो यल आणि जास्तीचे एक्स. एक्स एक्स. म्हणजे यल एक्स हे कशासाठी घेणार आपण 60 साठी. तसंच आता 45 साठी 45 म्हणजे आपल्याला 40 माहितीये 40 म्हणजे किती एक्स यल. 45 असेल तर यल. पुढे काय येणार एक्स यल आणि त्याच्यामध्ये आपण काय करतोय 5 ऍड करतोय व्ही. म्हणजे काय येणार एक्स यल व्ही. व्ही. तर 55 साठी काय येईल मग हे 50 साठी आपण काय करतो यल घेतो. व्ही. त्याच्यामध्ये आपल्याला यल. काय करायचंय 5 ऍड 5. करायचं म्हणजे काय होणार यल व्ही. समजलं हे काय करावं लागतं ते. बघा आता 60 कसं लिहिलो आपण यल एक्स लिहिलो. 70 कसं लिहिणार तसंच एल डबल एक्स. एल डबल एक्स 50 आणि 2 10 म्हणजे यल 10. डबल एक्स. 80 तसंच लिहिणार यल ट्रिपल एक्स. त्यानंतर 90 म्हणजे काय 100 साठी एक्स सी 10 कमी सी आहे. 10 100 कमी साठी आपण काय घेतो तर सी सी. घेतो बरोबर. आणि 10 कमी आहेत 10 कमी आहेत म्हणजे आपण कोणत्या बाजूला लिहितो डाव्या बाजूला घेतो. एक्स डाव्या बाजूला येणार आणि सी येणार म्हणजे 90 साठी काय येणार एक्स सी. 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 तसंच बघा 200 साठी काय येईल मग डबल सी. डबल सी. डबल. 300 साठी ट्रिपल सी. ट्रिपल. 250 घ्यायचं आपल्याला. डबल सी. 200 घेणार डबल अगोदर आपण डबल सी. 50 साठीचे एल डबल एल परत एल व्ही. एल व्ही. हे कशासाठी घेणार 250 साठी. तसंच आपल्याला आता 400 करायचं 400 घ्यायचंय. 400 ही संख्या रोमन मध्ये लिहायची. सी डी. तर आपण 500 साठी काय घेतो डी घेतो. तर ह्याच्यापेक्षा 100 कमी आहेत. 500 पेक्षा 100 कमी आहेत म्हणजे काय येणार सी डी. डी. आणि 600 लिहित असताना काय लिहिणार मग डी सी. डी सी. सी. समजलं काय करायचं आपल्याला हे कमी असेल तर संख्या किती कमी आहे ती डाव्या बाजूला लिहायची आणि पूर्ण संख्या लिहायची आपल्याकडे जे सिम्बॉल आहेत ते. आणि जर संख्या त्याच्यापेक्षा जास्त असेल तर काय करायचं उजव्या बाजूला लिहायची. लक्षात आलं हे सगळ्यांना. बघा आता आपण संख्या कशा लिहायच्या संख्या कशा लिहायच्या ते बघू. आपल्याला 59 लिहायचंय. हे कसं लिहिणार आपण 59 50 अधिक 9 लिहायचं अधिक 9 किंवा लिहायचं 60 ला एक कमी आय बरोबर. एक्स आय एक्स 50 एक्स आहे 50 म्हणजे यल आणि 9 म्हणजे आय एक्स. आय एक्स तुमचं काय येणार आन्सर यल आय एक्स. हे रोमन अंक येणार ही रोमन संख्या येणार. 59 म्हणजे यल आय एक्स. बघा त्यानंतर एखादं एक्झाम्पल देत 900चं काय येतं मॅम 900 बघा 900 म्हणजे 1000 ला आपण काय घेतो यम यम. बरोबर.
त्यात एक 100 कमी. आणि 100 साठी काय घेतो? सी घेतो. आता CM. 1000 पेक्षा 100 कमी आहेत म्हणजेच काय येणार 900 ला? सी CM. ओके, मी Chipmaster. इथं असं CM बोलायचं 1000 पेक्षा हे 100 कमी आहेत. म्हणून सी आपण काय करणार? डाव्या बाजूला घेणार आणि एम उजव्या बाजूला घेणार. म्हणजे 1000 पेक्षा 100 कमी म्हणजेच किती? 900. CM. बघा तुम्हाला एक्झाम्पल देते एखादं. एम अपॉन डी इंटू एल इक्वल टू क्वेश्चन मार्क असेल. किती येईल आन्सर सांगायचं? M म्हणजे 1000. D म्हणजे 500. L म्हणजे 50. 1 2 1 2 5 7 5 100 मॅम. 100. ओके. ते रोमन मध्येच लिहायचं आपल्याला ह्याचा आन्सर सुद्धा. ओके. 100 म्हणजे C. तुमचा आन्सर काय येईल? त्यानंतर 160 ही संख्या लिहायची तुम्हाला रोमन चिन्हामध्ये. 100 प्लस 60. 100 C L X. काय येणार आहे? 100 अधिक म्हणजे सी एल एक्स. म्हणजेच काय? सी एल 100 सी एल एक्स. ठीक आहे. त्यानंतर डी सी. डीसी काय येईल आणि सीएमएल काय येईल हे सांगा. DC म्हणजे 600 मॅडम. हा. डीसी म्हणजे 600. हा. C म्हणजे 1000. 10,000. 10,050. 1150 मॅडम. नाही. बरोबर. सी म्हणजे 100. 950 मॅम. 950. बरोबर. सी म्हणजे 100, एम म्हणजे 1000. हे आता सी डाव्या बाजूला आहे बरोबर का? डाव्या बाजूला म्हणजे 1000 मधून आपण 100 काय करतोय? वजा करतोय. म्हणजे किती झाले हे? 900. आणि हे एल उजव्या बाजूला आहेत म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहेत? ऍड होणार आहेत. म्हणजे तुमचा आन्सर काय येणार आहे? 950. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन असेल. त्यानंतर आणखी एक क्वेश्चन आहे बघा. मॅम परत सांगता का थोडंसं हे आत्ताचं? ओके. बघा काय होतं तुम्हाला? सी एम एल ही तुम्हाला काय दिली होती? रोमन संख्या दिली. बरोबर. बघा सी ची व्हॅल्यू किती आपल्याकडं? 100 आहे. बरोबर. एम ची व्हॅल्यू आहे 1000 आणि एल ची व्हॅल्यू किती आहे? 50. बरोबर. बघा सी कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला आहे. ही एम आपली काय झाली? मेन किंमत झाली जी की मुख्य आहे ती. आता त्याच्या डाव्या बाजूला 100 आहे म्हणजे जे आपण डाव्या बाजूला लिहितो ते काय करतो? त्याच्यामधून वजा करतो. आणि जे उजव्या बाजूला घेतो ते त्याच्यामध्ये काय करत असतो? ऍड करत असतो. आता डाव्या बाजूला सी आहे म्हणजे ह्या 1000 मधून हे काय करणार आहे? तुम्ही 100 वजा करणार आहात. आणि हे उजव्या बाजूचं 50 तुम्ही काय करणार आहात? ह्याच्यामध्ये ऍड करणार. बघा आता 1000 मधून 100 वजा केले किती राहिले? 900. बरोबर. आणि हे काय केलेत? त्याच्यामध्ये परत ऍड केलेले. म्हणजे एकूण तुमचे किती झाले? 900 अधिक 50 म्हणजेच 950. समजलं का? हो. बघा आणखी एक एक्झाम्पल देते. तुम्हाला हे 4 संख्या दिलेले आहेत. सी, डी, एल आणि एम. त्याचा तुम्हाला उतरता क्रम लावायचा आहे. मॅम कोणाचा अनम्यूट आहे? MDL. त्यांचा आवाज खूप येतोय. MDL मॅम. MDL. म्यूट करा मॅडम. दुसऱ्यांना डिस्टर्ब होते त्याच्यामुळं. म्यूट करा फक्त आन्सर द्यायच्या वेळी.
अनम्यूट करत चला. MDL. काय आन्सर? उतरता क्रम MD MDCL MD MDCL बरोबर MDCL. हा MDCL बरोबर आहे. त्यानंतर जर खालचा क्वेश्चन आहे त्याचा तुम्हाला चढता क्रम लावायचे. याचं चढत. शेवटचं स्क्रीन दिसत नाही मॅडम. रेंजचा प्रॉब्लेम हा असेल मॅडम तुमच्याकडे बघा. नाही स्क्रीन सरकली होती. ओके. चढता क्रम आहे मॅडम. कुणाचा तरी मोबाईल चालू आहे मॅडम. मनीषा अनुसे. अनम्यूट असल्यामुळे खूप आवाज येतो. हो. मॅम ह्याचं काय करायचं? चढता क्रम लावायचे का? चढता क्रम लावायचा. हा. LXXC DC CM CXXL LXX परत CLX CXL DC आणि CM लास्टला CM येते मॅडम. बरोबर. LXX CXL DC आणि CM. मॅम आता चढता क्रम लावताना ह्याची बेरीज वगैरे करायची का? मग चढता क्रम लावायचा का? CLX म्हणजे 140 मॅडम. आपण आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये बघायचं त्याचं. आपण आता 10-20 कसं लिहितो तसं लिहायचं आणि चढता क्रम लावायचा त्याचा. मॅडम CXL म्हणजे किती किंमत आहे त्याची? 140. 140. 140. अच्छा ठीक आहे. बघा हे एक्झाम्पलचा आन्सर काय येईल? ठीक. 1000. M 1000 म्हणजे बरोबर. मॅम मला मगाचं एक्झाम्पल नाही समजलं ऍक्च्युली. चढत्या क्रमाचं काही. ओके ठीक आहे मॅडम. नंतर आपण लेक्चर पूर्ण झाल्यानंतर ते परत एकदा एक्झाम्पल घेऊ. त्याच्यामध्ये मल्टिप्लायचं एक्झाम म्हणजे टाकायचं का सिम्बॉल? CM मध्ये. CM मध्ये म्हणजे गुणुलेच हे टाकायचं का? सिम्बॉल टाकायचं का? CM आपण कुठं वापरतो? CM म्हणजे पूर्ण संख्या आहे. ही एक पूर्ण संख्या आहे.
मॅडम हे सॉल्व्ह करून दाखवा. हे एक्झाम्पल ना? ठीक आहे. हो. बघा एक्झाम्पल काय होतं? CM डिवाइड बाय L अपॉन L डिवाइड बाय डबल एक्स X अपॉन डिवायडेड टी. CM म्हणजे काय? CM म्हणजे कोणती संख्या येणार आहे तर? 900. CM येणार आहे 900. L किती येणार आहे? L येणार आहे 50. बघा जेव्हा आपण भागाकाराचं चिन्ह घेतो त्यावेळी अपूर्णांकामध्ये जेव्हा भागाकार करत असतो त्यावेळी आपण काय करत असतो? गुणाकाराचं चिन्ह आणि जी दुसरी टर्म आहे त्याचं डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर काय करतो? चेंज करत असतो. म्हणजे अंशाला छेदाच्या ठिकाणी आणि छेदाला अंशाच्या ठिकाणी. म्हणजे इथं काय येणार आहे? CM अपॉन L असेल इथं काय करतो? मल्टिप्लिकेशन देऊन अपॉन डबल एक्स असं आपण लिहित असतो. मग इथं काय हे डी आपल्याला वरती घ्यायचे आणि डबल एक्स काय करायचे? छेदस्थानी घ्यायचे. डी ची व्हॅल्यू किती येणार आहे? 500. 500. आणि डबल एक्स म्हणजे काय? तर 20. हे तुम्हाला काय करायचंय? सोडवायचं एक्झाम्पल. बघा हे 50 ने भाग जातो 500 ला. किती येणार आहे? तर इथं 10. बरोबर. 450. हा 450. 450. बघा इथं 10 ने भाग जातो 10 एके 10. मग इथं काय येणार आहे? 900 भागिले 2 म्हणजे 50. 900/2 बरोबर. 900 भागिले 450. 450 कसं लिहिणार आता? CDL. ते कसं लिहितो? बघा 400 झालं हे सगळ्यांना समजलं. आता हे 450 आपल्याला काय करायचंय? रोखायचंय. मॅम ते मनीषा कोण आहे त्यांना सांगा ना, ते खूप आवाज येतो त्यांचा. बघा आता 450 कसं लिहायचं हे आपण बघणार आहोत. 450 म्हणजे काय? तर 500 ला 100 कमी. बरोबर आहे? 500 ला 100 कमी. बरोबर आहे. बघा 500 ला 100 कमी. 500 ला आपण काय घेतो? डी. बरोबर. त्याला 100 कमी. 100 साठी काय लिहितो आपण? सी. ते कोणत्या बाजूला येणार? डाव्या बाजूला. हे झाले तुमचे 400. आणि आपल्याला आणखी 50 पाहिजेत. 50 साठी आपण काय लिहितो? एल. ह्याच्यामध्ये आपण ऍड करतोय सीडी मध्ये. म्हणजेच एल कोणत्या बाजूला येणार? उजव्या बाजूला. म्हणजेच तुमची CDL हे काय होणार? रोमन संख्या 450. लक्षात आलं हे 450 कसं लिहिलं ते? हो मॅम. आणखी एक एक्झाम्पल देते बघा ह्याचं. आन्सर सी. ओके बरोबर. आन्सर काय येणार आहे? सी. बघा CM म्हणजे काय घेतो आपण? 900. बरोबर. CDL म्हणजे काय आहे? आत्ताच बघितलं आपण 450. आणि L म्हणजे काय? 50. बघा 450 ने भाग जातो 900 ला याचे दुप्पट आहे. काय येणार परत? 2 गुणिले 50 म्हणजेच किती असणार आहे? सॉरी. आन्सर सी. 100. 100 म्हणजेच आपण काय घेतो? आन्सर काय येणार आहे तर? सी. ठीक आहे बघा त्यानंतरचा पुढचा भाग आपण घेणार आहोत.
बॉडमास रूल म्हणजे गणितीय क्रिया करत असताना आपण कोणता क्रम वापरतो? हा रूल आहे बॉडमास रूल. म्हणजेच पंचे भागू बेव म्हणजे काय? तर पहिल्यांदा जे तुम्हाला पदावली दिली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचंय. त्याच्यामध्ये चे म्हणजे गुणाकार असतो. आपण गुणाकार घेतो ते चे म्हणजे ऑफ. त्यानंतर डी म्हणजे डिव्हिजन. हे एस नाहीये बॉडमास मध्ये. म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ऍडिशन आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन. ठीक आहे. ह्याच क्रमाने आपण काय करतो? तो एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना हाच क्रम वापरत असतो. बघ आता एक एक्झाम्पल बघू आपण. 12 प्लस हे एक्झाम्पल आहे. तर याच्यामध्ये पहिली क्रिया कोणती येणार? तर आता ह्याच्यामध्ये ब्रॅकेट नाही आहे. पहिल्यांदा कोणती येणार? डिव्हिजन. त्यानंतर मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर राहिलेल्या क्रिया ज्या असतील त्या ओळीने येणार. जर अगोदर सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन येईल, अगोदर ऍडिशन असेल तर ऍडिशन येईल. आता ह्याच्यामध्ये बघा ह्याचा आन्सर काय येते. अगोदर आपल्याला काय करायचंय? भागाकाराची प्रक्रिया करायची आणि त्यानंतर गुणाकार आणि मग राहिलेले जे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असेल ते. इथं भागाकार केल्यानंतर काय येईल आन्सर? बाकीचं आहे असं लिहायचं. 12 प्लस काय येईल याचा आन्सर? 4. 4. अधिक काय येणार आहे? 18. 18. राहिलेले जे ऍडिशन आहे ते काय करायचं? ऍडिशन करायचं. 34. आन्सर काय येणार आहे? 34. बघा एक नेक्स्ट एक्झाम्पल देते. ह्याचा आन्सर किती येते बघा. सत्तर. ओके. किती? 70. तर अगोदर आपल्याला काय करायचं? डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन आणि मग राहिलेल्या काय करायचे? क्रिया करायचे. याचा आन्सर काय येईल? शून्य. अगोदर आपण भाकाराची प्रक्रिया करतो. भाकार केल्यानंतर इथे येणार 3. पण ह्या शून्याने काय केलंय? 18ला पण मला गुणलंय आणि 3ला पण गुणलेलं आहे. कोणत्याही संख्येला जर शून्याने गुणलं तर उत्तर काय येतं? नेहमी 0. त्यामुळे ह्याचं उत्तर येणार आहे 0. मॅम 5 येईल ना उत्तर? नाही मॅडम, 0 येणार. 1800 त्याच्यानंतर परत 1500 आणि मग 0 वजा 5 राहिलं ना? डिवाइड बाय भागिले मॅडम ते. डिवायडेड बाय. डिवाइड आहे का? ओके. हा. त्यानंतर काय एक्झाम्पल देतील तुम्हाला? हे तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला काही पर्याय देतील. ते चिन्ह ह्याच्यामध्ये लिहायचे. पहिला पर्याय आहे बघा. बघा हे चिन्ह त्या ब्रॅकेट तुम्हाला बॉक्स दिलेले आहेत त्या बॉक्समध्ये हे चिन्ह ठेवायचे आणि ते समीकरण तुम्हाला काय करायचंय? पूर्ण करायचंय.
बघा ह्याच्यामधले कुठले चिन्ह त्याच्यामध्ये बसतात पर्यायामध्ये दिलेले? चार नंबर. 4 नंबर नाही. 3. 4 नंबर ठेवलं तर मॅडम बघा ह्या दोघांची ऍडिशन केली 12 आणि 12 किंवा इथं डिवाइड बाय असेल 12 डिवाइड बाय 10 इथे येणार 1 प्लस 12 13 येणार इक्वल टू 12 आहे फक्त आपल्याला पाहिजे. पण 2 नंबरचा ऑप्शन नाही हे वजा आहे बरं का हे डिवाइड बाय नाहीये. मॅम 3. आन्सर येणार आहे तुमचं हे 3 नंबरचं बघा इथं सिम्बॉल ठेवा इथं बरोबर आहे 3 नंबर आन्सर येते 3 नंबर. आणि इथं भागिले आहे. जर ह्या दोघांचा गुणाकार केला तर 144 येईल किंवा ह्या दोघांचा भागाकार केला तर इथं काय येणार आहे 1 येणार आहे. 12 भागिले 12 किती येणार आहे 1. 12 गुणिले 1 किती येणार आहे 12. म्हणजे तुमचा आन्सर काय येईल पर्याय क्रमांक 3. ऑप्शन नंबर 2 मॅम. बरोबर ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 2. पहिलेच 88 येते. 88 40 येते मॅडम 40.
हा 14 येते मॅडम. 14 नाही मॅम 40 येते 40. हो हो 40 येते आन्सर पहिला. बघा पहिल्यांदा तुम्हाला भागाकाराची क्रिया करायची आहे. इथं काय येणार आहे 8 भाग आणि 8. 12 48. 48 वजा 8 उत्तर येणार आहे 40. हा 12च्या जागेवर 24 बघितलं होते. आणि दुसऱ्याचं मॅडम 35. दुसऱ्याचं 10. 12 होतं ते 10. 24 वर खाली झालं अंक त्याच्यामुळे. हे डिवाइड बायचं सिम्बॉल आहे मायनस नाही. 9 डिवाइड बाय 27. ओके 9 डिवाइड बाय ठीक आहे. 15 मॅडम. नाही. त्याचा आन्सर येते 28. बघा हे डिवाइड बाय भागाकाराची क्रिया केल्यानंतर इथे येणार आहे 1/3. 9 भागिले 27. 1/3 येणार. परत इथं गुणाकाराची क्रिया होणार आहे. हे असं येणार. हे 3 आणि 3 जाणार. इथं राहणार फक्त शिल्लक 1. 24 वजा 1 अधिक 5 हे राहणार शेवटी. 23 अधिक 5 28. बघा आणखी एक एक्झाम्पल येते. हे आणि हे दोन्ही डिवाइड बाय आहेत लक्षात ठेवा. भागाकाराचे चिन्ह आहेत ते दोन्ही. जे अंडरलाईन केलेले आहेत ते दोन्ही भागाकाराचे चिन्ह आहेत. चार उत्तर येते का? एक मिनिट. नाही मॅडम. इथं डिवायडेशन आहे. ओके. मॅम 16. नाही 16. नाही मॅडम. बघा तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय. हा जो दिलेला कंस आहे तो सोडवायचा आहे. त्या कंसाचं उत्तर किती येईल? 3. 2 वजा 2/3. काय आपण काय करतो अगोदर छेद समान करतो दोन्ही संख्यांचे. 4/3.
काय येणार आहे ह्याचा आन्सर? 4/3. 4/3. इथं काय राहिले मग? 2 + 2 डिवाइड बाय, पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला? हे पूर्ण जे ब्रॅकेट दिलेलं आहे, हे ब्रॅकेट पूर्ण काय करावं लागणार आहे? सोडवावं लागणार आहे. बरोबर का? हे 4/3 आले. इथं डिवाइड बाय 2 आहे, प्लस इथं 2 आहे या ब्रॅकेटमध्ये. काय येईल मग? 2 डिवाइड बाय 4/3. हे पहिला सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. भागाकाराचं जे प्रक्रिया आहे ती अगोदर काय करावं लागेल? सॉल्व्ह करावं लागेल. आपण जेव्हा भागाकार करतो त्यावेळी काय करतो? उलटून गुणाकार. 2 गुणिले 3/4 येणार. मग काय येईल? 6/4. ह्या 6/4 मध्ये आपल्याला हे 2 ऍड करायचे. 2 प्लस येणार हे काय ते सांगा? 2 + 6/4. 3. ह्या पूर्ण कंसाची किंमत 2 + 6/4 म्हणजेच किती येणार आहे? 14/4. आलं लक्षात? आता आपल्याकडे काय शिल्लक राहिलं समीकरण? फक्त 4/14/4. 2 + 2/14/4. आता इथं बघा, इथं परत आपण काय करतो? अगोदर भागाकार करतो. बरोबर, भागाकार केल्यानंतर काय येणार आहे? 2 गुणिले 4/14. 14. बरोबर, काय येईल मग? हे ह्या दोन्ही भाग जातो. 4/7 येणार हे उत्तर. 4/7. 4/7 किंवा 8 भागिले 14 लिहिलं तरी चालेल. बघा आता शिल्लक काय राहिलं ह्याच्यामध्ये? 2 + 4/14. हे करायचं. 2 + 4/14 म्हणजे काय? 14 × 2 = 28 आणि 4 32. 32/14. 14. ठीक आहे, समजलं कसं? तर दिलेले जे काही तुम्हाला कंस आहेत ते सगळे कंस काय करायचे? सोडवून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला जे भागाकाराची प्रक्रिया करायची दिलेल्या पदावलीमध्ये, त्यानंतर तुम्हाला काय करायचंय? गुणाकार. मग आता पुढचा एक घटक आहे संख्या रेषा. संख्या रेषा. तर संख्या रेषेवरती काय काय असतं? ही एक संख्या आहे, त्याच्यावरती काय काय असतं? तर 0 असतो आणि शून्याच्या उजव्या बाजूला सगळ्या काय असतात? धन संख्या असतात आणि शून्याच्या डाव्या बाजूला काय असतात? सगळ्या ऋण संख्या असतात. बरोबर. आता एक्झाम मध्ये देत असताना एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय करतील? तर 0 त्याच्यानंतर 1 2 3 4 हे सगळ्या काय असतात? संख्या असायच्या. 1 2 3 4 5 6 ह्या सगळ्या संख्या कुठं असतात? धन उजव्या बाजूला. तर डाव्या बाजूला काय असणार आहे? -1 -2 -3 असं अप टू अमर्याद संख्या असणार आहेत. संख्या रेषेच्या दोन्ही बाजूला. एक उजव्या बाजूला असणार आहेत ते सगळ्या धनसंख्या आणि डाव्या बाजूला असणार आहेत त्या सगळ्या ऋण संख्या. बघ आता एक एक्झाम्पल देते तुम्हाला. संख्या रेषा दिली आणि तुम्हाला त्याच्यावरती काही बिंदू दिलेत BCDEF आणि काही थोड्या संख्या दिल्या. संख्या 0 दिलाय, -1 आणि संख्या तुम्हाला संख्या रेषेवरती दिलेल्या आहेत आणि तुम्हाला विचारलं
की सी हा बिंदू कोणती संख्या निर्देश करतो? सी हा बिंदू संख्या रेषेवर कोणती संख्या निर्देश करतो? तर तुम्हाला कसं काढता येईल? करायचंय आता -1 शून्यापासून किती अंतर होतं? 1 2 3 4 आणि 5व्या स्थानावरती काय आहे तुमचं? -1. तर ज्या स्थानावरती त्याला आपण काय करायचं? डिवाइड बाय घ्यायचं. काय करायचं? डिवाइड करा. आता इथं 2 आहे प्लस मध्ये, ते किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10व्या स्थानावरती कोण आहे? 2. ठीक आहे. आता म्हणजे 1 0 आणि 1 ह्याच्यामध्ये किती रेषा आहेत? तर 4 आहेत एकूण. 1 2 3 आणि 4. आणि 5व्या रेषेला तुमचा काय असणार आहे? 1. तसंच त्याच्या पुढची 5वी रेषा 1 2 3 4 आणि 5व्या ह्याला काय असणार आहे तुमचं? 2. म्हणजे 0 ते 1, 1 ते 2, 2 ते 3 ह्या सगळ्यांच्या मध्ये किती संख्या एकूण रेषा आहेत? तर 4 रेषा आहेत. आणि त्याचे भाग किती पडतायत? तर 5. तर काय करायचं? छेदस्थानी आपल्याला तेवढे भाग घ्यायचे. 0 ते 1 च्या मध्ये 5 भाग आहेत. 0 ते -1 च्या मध्ये 5 भाग आहेत. तसं 1 ते 2 च्या मध्ये सुद्धा किती भाग आहेत? 5 भाग आहेत. तर आपल्याला तर काय करायचं? 0 पासून सी कोणत्या रेषेवरती बघायचं? 1 2 आणि 3ऱ्या रेषेवरती काय आहे तुमचा? सी हा बिंदू आहे. तर 3/5. पण तो काय आहे? शून्याच्या डाव्या बाजूला आहे. शून्याच्या डाव्या बाजूला आहे म्हणजे ती संख्या काय असणार आहे? ऋण संख्या असणार आहे. लक्षात आलं का? सी कसं काढलं आपण ते? हो मॅम. ओके. तसंच बघा आपल्याला आता ई हा बिंदू कोणती संख्या निर्देश करतो असं विचारलं. तर 1 ते 5 मध्ये आपण किती भाग घेतलेले आहेत? 5. ते आपण काय करणार? आणि ई 0 पासून ई मोज. ई कोणत्या संख्येवर रेषेवरती ते बघणार. कोणत्या ह्याच्यावरती? तर 7 नंबरच्या रेषे आहे ई. बरोबर का? पण ई हा शून्याच्या कोणत्या बाजूला आहे? उजव्या बाजूला आहे. म्हणून ती संख्या काय येणार आहे? अधिक 7/. बघा त्यानंतर बी हा बिंदू कोणती संख्या निर्देश करतो? -7/5. -7/5. -7/5. आता काय केलं? फक्त शून्यापासून बी हा कोणत्या नंबरला बघितलं? 1 2 3 4 5 6 आणि 7 नंबरला. आणि आपण एका एककाचे भाग किती केलेले आहेत? तर 5. मग येणार काय? 7/5. पण तो शून्याच्या डाव्या बाजूला आहे म्हणून त्याचा आन्सर काय येणार? -7/5. मॅम इकडे प्रत्येक ठिकाणी छेदस्थानी 5च येतो का मग? हो 5च येणार. कारण बघा 0 ते -1 ह्या दरम्यान आपण किती हे केले? किती घेतलेले ते एकक? 5. 5. म्हणून प्रत्येक ठिकाणी काय येणार? 5 येणार. म्हणजे एक्झाम मध्ये किती लाईनी दिल्यात हे अगोदर काउंट करायला का तिथं पण असं मायनस मध्ये 5च देतील असं? तसं नाही. एका एकक मध्ये किती भाग केलेत हे आपल्याला अगोदर काढावं लागेल. आणि त्यानंतर काय करावं लागेल? ओके. त्यानंतर कोणता बिंदू कोणत्या स्थानावरती आपल्याला काय करता येईल? काढता येईल. बघा दुसरी संख्या रेषा एक सांगते तुम्हाला. ही एक संख्या रेषा आहे. तर तुम्हाला काय दिलं बघा? आता 0 ते 1
ही लाईन आहे 1 ची. ठीक आहे, ही जी लाईन आहे ती आहे 1 ची. तर 0 ते 1 च्या मध्ये किती भाग केलेले आहेत? 4. 4 केलेले आहेत. मग हा एकक आहे तुमचा 4. हा नेहमी कशाला येणार? छेदस्थानी येणार. आता तुम्हाला काढायचे सी, डी, ई आणि एफ. प्रत्येक ह्याचं काय करायचंय? बिंदू निर्देशांक काढायचा आपल्याला. तर ई चा काय येणार? 1/4. 1/4. चा येणार 1/4. एफ चा किती येईल? 1 2 3 4 5 6 7 8/4. 8/4 म्हणजेच 2. 2. एफ चा बिंदू किती येणार? 2. डी चा किती येणार? ऋण 1/4. ऋण 1/4. 4. 1 2 3 4 5. ऋण 5/4. ऋण 5/4. 4. हे समजलं तुम्हाला? बघा ह्याच्यामध्ये हो मॅडम. आणखी प्रश्न असतील. लेंथ सीई काढायचं असेल तुम्हाला. लेंथ सीई काय करायचं? फक्त सी आणि ई च्या मध्ये असणारे एकक तुम्हाला काउंट करायचे. 4. 6/4 minus. हा 6/4. समजलं काय? कशात असणार आहे ते? मॅम लेंथचं सांगा ना मला आता परत. लेंथचं कसं काढलं? ज्या 2 तुम्ही बिंदू घेतले त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचे? आता सी चा सी किती होता? 1 2 3 4 वरती. 4 अधिक 1/4. या दोघांची काय करायची? ऍडिशन करायची. ऋण 4/4. ऋण 4/4 म्हणजे ऋण 4/4. वजा 1. वजा 1. 1. ठीक आहे. बघा थांबूया आपण. मी उद्या ह्याचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला पाठवते. ते सॉल्व करा. मी काय अडचण आली तर विचारा नंतर. ठीक आहे. समजलं? 2 टॉपिक ओके मॅडम. बघितले, ऋण संख्या आणि संख्या रेषा. ठीक आहे. उद्या आपण पुढचा Comparison. टॉपिक बघणार. ठीक आहे. चला काय अडचण आहे का कुणाला ह्याच्यामध्ये? नो मॅम. ठीक आहे. लिव्ह करू मग? हो मॅम, तुम्ही ग्रुपवरच पाठवणार ना उद्या? हो ग्रुपवरती. हो ग्रुपवरती. मॅडम मला CDL रोमन मला एकदा एक्सप्लेन करून सांगा ना. CDL. ओके. एकच मिनिट. D म्हणजे 500. CDL बरोबर. डी म्हणजे किती आहे? 500. 500. बरोबर. आता हो. सी म्हणजे किती आहे? 100. 100. आणि एल म्हणजे किती आहे? 50. 50. बरोबर. आता 100 आपण हो. डाव्या बाजूला लिहितो. बरोबर मायनस. का? ओके. काय करणार? झाले 400. आणि 50 उजव्या बाजूला लिहितो म्हणून ऍड करणार. म्हणजे उत्तर किती येणार तुमचं? 450. 450. ओके. ठीक. समजलं? मगाशी हे ऐकलं नव्हतं. ओके मॅडम. थँक्यू. चालेल.